मित्रांनो, तुम्हाला लोकशाहीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे तर लोकशाहीची सुरुवात ही इसवी सन पूर्व 5व्या शतकात ग्रीसमधील अथेन्स या शहरापासून झाली. तिथे लोकनिर्णय हे लोकसभांमधून घेतले जात होते. क्लिस्थेनिस अथेनियनला लोकशाहीचा जनक असे मानले जाते. इंग्लंडच्या राजाने त्यानंतर माग्ना कार्टा जाहीर केला आणि त्यातून लोकांना डेमोक्रॅटिक राईट्स दिले. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती याही लोकशाही तत्वांवरच आधारलेल्या होत्या. हा झाला जगातील लोकशाहीचा इतिहास. भारतामध्ये सिंधू संस्कृतीपासूनच काही लोकशाही तत्व अस्तित्वात होती, ज्यामध्ये न्याय व्यवस्था आहे, लोकसभा आहेत, निवडणुका आहेत. वैदिक काळातही पंचायती राज्य व्यवस्था अस्तित्वात होत्या. मित्रांनो, रामायण, महाभारत यातही सभा, समित्या असा उल्लेख आढळतो. बुद्ध काळात 10 गणराज्य अशी होती की ज्यांचा राजा हा वंशपरंपरेने नाही तर लोकांच्या निवडणुकांमधून निवडला जायचा. तर असा होता भारतातील लोकशाहीचा इतिहास. आज आपण 1950 नंतर जे संविधान स्वीकारले त्यानंतर लोकशाहीचा अवलंब केला आहे. मित्रांनो, आज 15 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. त्याबद्दल तुम्हा सर्वांना लोकशाही दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.